नमस्कार. अंगणवाडी मुख्य सेविका भरती 2026 ची जाहिरात आलेली आहे. परंतु पात्रतेमध्ये मोठा बदल झालेला आहे. फक्त आता यांनाच जो आहे तर तो फॉर्म भरता येणार आहे. नेमका कोणाला फॉर्म भरता येणार आहे याच्याविषयी मी संपूर्ण माहिती सांगणार आहे. व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे. बघा, कालच एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालय, महाराष्ट्र शासनाच्या महिला आणि बाल विकास विभाग यांच्याकडून 5 ऑगस्ट 2026 ला याची नवीन जाहिरात आलेली. ही जाहिरात डिपार्टमेंटसाठी आहे. कोणासाठी आहे? डिपार्टमेंटसाठी आहे. ज्या काही महिला सरळ सेवेच्या अनुषंगाने हा व्हिडिओ पाहत असतील त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा, कारण की याच्यात मी एक महत्त्वपूर्ण माहिती जी आहे तर ते सांगणार आहे. विषय काय होता? अंगणवाडी सेविकेतून मुख्य सेविका पदोन्नती कोट्यातील निवडीने भरण्याबाबत. तर याच्यात जर आपण पात्रता पाहिली तर याच्यात त्यांनी काही पात्रता दिलेली आहेत. फक्त यांनाच फॉर्म भरता येणार आहे. तत्पूर्वी अंगणवाडी पर्यवेक्षिका आणि मुख्य सेविका याची तयारी करून घेण्यासाठीची आपली ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच आपण सुरू केलेली इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर. महाराष्ट्रातील सर्वात मोठा ऑनलाईन प्लॅटफॉर्म. तुम्ही कोणालाही विचारून बघा इग्नाइट अकॅडमी कोणत्या पद्धतीने काम करते. आपण सर्व क्षेत्रात अतिशय उत्कृष्टपणे काम केलेलं आहे. आणि या अंगणवाडी सेविकाच्या मधून जे काही महिला मुख्य सेविकेसाठी पात्र ठरतील, सोबतच ज्या काही महिला सरळ सेवेच्या जाहिरातींसाठी प्रिपेअर करत असतील त्यांच्यासाठी हा महाराष्ट्रातील सर्वात बेस्ट कोर्स असणारे, बेस्ट फॅकल्टी तुम्हाला यात मार्गदर्शन करणारे. म्हणून आजच इग्नाइट अकॅडमी हे ऍप डाउनलोड करून घ्या. कुठेही वाटलं काही प्रॉब्लेम येतोय, काही तांत्रिक गोष्टी कळत नाही आहे, डायरेक्ट आपल्या नंबरला कॉल करायचा 88 88 99 61 16. ते तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन करतील. सोबतच ज्या महिलांना हेच माहित नाही की याच्यात नेमके कसे प्रश्न येतात, काय असतो याचा पॅटर्न, त्याच्यासाठी आपण एक दुर्गा सशक्तीकरण असं समजा तुम्ही एक PYQ बॅच आहे तुमच्यासाठी. फक्त 1 रुपयात ही बॅच आहे. इग्नाइट अकॅडमीचा ऍप डाउनलोड करून तुम्ही या बॅचला एनरोल करू शकतात. 2025 मध्ये जी काही मुख्य सेविका परीक्षा झाली होती TCS कडून त्याचे सर्व प्रश्नपत्रिका याच्यात इन्क्लूड केलेले आहेत. व्हिडिओ सोल्युशन अवेलेबल आहे. सोबत ज्या काही PYQ होत्या ते आम्ही टाईप करून तुम्हाला टेस्ट स्वरूपात उपलब्ध करून दिलेले आहेत. म्हणजे त्या तुम्ही टेस्ट स्वरूपात सॉल्व्ह करू शकतात. असो तुम्हाला कुठंच मिळणार नाही, इथंच मिळणार आहे. म्हणून हे तरी तुम्ही नक्की जॉईन जे आहे तर ते केलं पाहिजे. आता कोणाला फॉर्म भरता येईल? 2026च्या जाहिरातीत नेमकी काय पात्रता सांगितलेली ती पाहूया आणि GR मध्ये काय पात्रता सांगितलेली ती पाहूया. पहिले तर काय सांगितलेलं आहे की ज्या वर्षी विभागीय परीक्षेचे आयोजन करणे प्रस्तावित आहे त्या वर्षी 1 जानेवारी रोजी 10 वर्ष तुमची सर्व्हिस पूर्ण पाहिजे अंगणवाडी सेविका म्हणून. किती? 10 वर्ष सर्व्हिस. मग सामान्य महिला याच्यात फॉर्म भरू शकते का? नाही, तुमच्यासाठी असते सरळ सेवेची जाहिरात. परंतु हे 10 वर्ष कधी कंप्लीट पाहिजे? 1/1/2025, कारण की ही 2025 ची जाहिरात होती. आलं लक्षात? म्हणजे एखाद्या महिलेचं, एखादी अंगणवाडी सेविका जिचे 1 जानेवारी 2026 ला 10 वर्ष पूर्ण होत असतील ती मात्र अपात्र ठरणार आहे, हे लक्षात घ्यायचं. पुढचं काय आहे की तिचं वय 50 वर्षापेक्षा जास्त नको. त्यांनी खूप छान पद्धतीने करून दिले. डायरेक्टली सांगून दिले की ज्या महिलांचा जन्म 1 जानेवारी 1975 नंतर झालेला आहे अशाच महिला पात्र ठरतील. ज्या महिलेचा जन्म 31 डिसेंबर 1974 ला जरी झाला असेल तरी त्यांना इलिजिबल केलं जाणार नाही. तुम्ही म्हणाल फक्त एकच दिवसाचा फरक आहे तरी तुम्हाला इलिजिबल केलं जाणार नाही, हे तुम्हाला इथं लक्षात घ्यायचं. तिसरा सर्वात मोठा बदल, याच्यामुळे बऱ्याच महिला नाराज देखील आहेत की हे काय झालं. तर त्यांनी काय सांगितलेले की पदवी पाहिजे. बघा, अंगणवाडी सेविका म्हणून 10 वर्ष सर्व्हिस कंप्लीट पाहिजे. सोबत तिने पदवी पण करायची त्या कालावधीत. म्हणजे कामं पण करायची शासनाचे, घर पण सांभाळायचं, पदवी पण करायची, पदवीसाठीचा अभ्यास करायचा आणि पदवी पास व्हायची. पदवी पास होऊन पुन्हा मुख्य सेविकेसाठी अभ्यास करायचा. म्हणजे तुम्ही पाहिलं का ते हे कशा पद्धतीने आहे. तर यांना पदवी कंपल्सरी करून दिलेली आहे. हे मात्र थोडं चुकीचं आहे, कारण की GR मध्ये वेगळ्या गोष्टी लिहिल्या होत्या. तो मी GR जो आहे तर तो तुम्हाला आता दाखवतो. आता तुम्हाला 3 पात्रता कळाल्या. पहिले तर 10 वर्ष तुमचं कंप्लीट पाहिजे, 50 पेक्षा जास्त वय नको. आणि तिसरं पदवी पाहिजे आहे, नुसती सर्व्हिस चालणार नाही. परंतु ही जर गोष्ट आपण जर 3 जुलै 2026 चा GR पाहिला महिला बाल विकासाचा, बरं का, हा महाराष्ट्र शासनाचा GR आहे. हा गुजरात शासन, भारत सरकार असं आहे का? इथं स्पष्ट लिहिले ना महाराष्ट्र शासन आहे. आणि ही जाहिरात पण कोणाकडून आलेली आहे? बघा, आपली ही जाहिरात कोणाकडून आलेली? महाराष्ट्र राज्य महिला बाल विकास, महाराष्ट्राचीच आहे ना. तरी पण तुम्ही बघा इथं लिहिलेलं आहे पदवी आणि GR मध्ये वेगळे लिहिलेले. बघा, अंगणवाडी सेविका या पदावरून मुख्य सेविका आणि पर्यवेक्षिका या पदावर निवडीद्वारे पदोन्नतीने नियुक्त करताना वयोमर्यादाच्या अटीमध्ये शिथिल करण्याबाबत.
तर याच्यात त्यांनी काय केलेले की 50 वयाची अट त्यांनी दिलेली, 45 वरून 50 केली, चांगलं केलं. परंतु याच्यात काय म्हटलं होतं माहितीये का, 10 वर्ष सेवा पाहिजे, ठीक आहे. पुढे काय म्हटलं होतं, उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा, म्हणजे फक्त 12वी पास लिहिलेलं होतं जीआर मध्ये फक्त 12वी पास लिहिलेलं होतं. आणि जेव्हा जाहिरात आली तेव्हा मात्र पदवी करून दिलं त्यांनी. म्हणजे तुम्ही जर पाहायला गेलं तर शासनाच्या 2 कागदपत्रांमध्ये विसंगती दिसते आपल्याला डायरेक्ट. तो एक घोळच आहे, विसंगती म्हणण्यापेक्षा तो घोळच दिसतो आपल्याला. एकीकडे शासनाचा धडधडीत जीआर सांगतोय की 12वी पास महिला फॉर्म भरू शकते, आणि दुसरीकडे जाहिरात करताना हे काय करतात की पदवी. म्हणजे यांनी हा बदल जो आहे तर तो करावा लागणार आहे डिपार्टमेंटला, कारण की जीआर मध्ये तर स्पष्ट म्हटले. मग एकतर तुम्ही जीआर मध्ये दुरुस्ती करून पहिले सांगायला पाहिजे होतं की नाही पदवीच देणार आहात. आता 12वीच्या महिलांनी अभ्यास केलेला आहे, 12वीच्या महिलांनी तयारी केली, आता तुम्ही म्हणतात की फक्त पदवी. तर हे मात्र डिपार्टमेंट कडून काहीतरी आपल्याला जे आहे तर ते गफलत दिसते. 2025 ची जर मी जाहिरात पाहिली तर या जाहिरातीत त्यांनी पदवी इथं म्हटलेलं होतं, परंतु 2025 ची जाहिरात होती ना. त्यानंतर 3 जुलै 2026 मध्ये, म्हणजे नुकतंच आता 1 महिन्यापूर्वी हा जीआर आला, आणि या जीआर मध्ये 12वी पात्र होती. मात्र जेव्हा जाहिरात आली तेव्हा मात्र त्यांनी पदवी करून टाकली. तर मे बी या जीआर मध्ये काहीतरी प्रिंटिंग मिस्टेक असेल, की तिथं काहीतरी प्रिंटिंग मिस्टेक असेल, किंवा तिथं काही चुकी झाली असेल, तर त्यांनी लवकरात लवकर दुरुस्ती करून घ्यावी. फॉर्म भरणं सध्या सुरू झालेले आहे, त्याच्या आधीच जे काय असेल तर ते त्यांनी लवकर करावं, कारण की 7 ऑगस्टला फॉर्म भरणं सुरू झालेले आहेत. परीक्षा ही टीसीएस कडून होणार आहे 21/8/2026 च्या आधी. 12वी पास आहे का पदवी आहे याबाबत विभागाने परिपत्रक काढणं इथं गरजेचे असणार आहे. तुम्ही देखील कमेंटमध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवा, आणि तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या महिला फक्त 12वी पास आहे आणि त्या देखील तयारी करत होत्या, त्यांनी देखील कमेंट जरूर करा. तुमच्या एका कमेंटने, तुमच्या एका लाईकने व्हिडिओ जेवढा पोहोचतो, इग्नाइट अकॅडमीचे बरेच व्हिडिओ इतके व्हायरल होतात की ते संबंधित डिपार्टमेंट पर्यंत पोहोचतात, आणि डिपार्टमेंटला नंतर जे आहे तर ते परिपत्रक काढावं लागतं. म्हणून तुम्ही जे आहे हा व्हिडिओ लाईक करा, तुमच्या भगिनींसोबत हा शेअर करा, तुमच्या ग्रुप्स असतील अंगणवाडीचे त्याच्यामध्ये हा व्हिडिओ शेअर करा, आणि तुमची जर फक्त 12वी झाली असेल तर ते देखील मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आता सर्व महिलांना फॉर्म भरता येणार आहे का, तर याचं उत्तर आहे नाही, सर्व महिला नाही. फक्त पहिले तर अट कोणाची, डिपार्टमेंटल महिला पाहिजे, फक्त डिपार्टमेंटची महिला पाहिजे, म्हणजे सेविका पाहिजे. ती सेविका म्हणून 10 वर्ष कंप्लीट पाहिजे. किती? 10 वर्ष, तरच ती फॉर्म भरू शकते. आता महिला म्हणतील सर आमची सरळ सेवेची जाहिरात कधी, तर त्याच्या संदर्भातला एक डिटेल व्हिडिओ लवकरच तुमच्यासाठी घेऊन येतो, ज्याच्यामध्ये माहिती सांगतो की येणाऱ्या कालावधीत सरळ सेवा कधी येऊ शकते. दुसरं काय पाहिजे, आता पदवी सांगितलेली बघा. आता ज्या काही महिलांची 10 वर्ष सर्व्हिस आणि पदवी, आणि तिसरी गोष्ट 50 वर्षाच्या आत असतील, त्या महिलांनी आता फॉर्म भरून टाका आणि तुम्ही अभ्यासाला लागून जा. पात्रतेत काही बदल झाला तर तुमच्यावर काही परिणाम होणार नाही, कारण की तुम्ही सगळं क्रायटेरिया फुलफिल करतायत. राहिला मुद्दा 12वी पास अंगणवाडी सेविकांचा, तर त्याच्यावर देखील लवकरच डिपार्टमेंट कडून उत्तर जे आहेत तर ते आपण अपेक्षित जे आहे तर ते समजू शकतो. बाकी ज्या काही सध्या पात्र ठरलेल्या आहेत आणि ज्या काही सरळ सेवेची तयारी करत असतील तर त्यांनी आतापासूनच तयारी करा, कारण की तुम्ही पाहिलं ही जाहिरात लगेच येऊन लागली. आपली सरळ सेवेची पण जाहिरात एक दिवशी येऊन लागेल, खूप कमी वेळ मिळेल, आणि कमी वेळेत मग नंतर तयारी नाही होणार, कारण की आपल्याला बाकीची जबाबदारी, घर पण सांभाळायचे, बाकीच्या खूप साऱ्या जबाबदारी असतात एका महिलेवर. तर त्यांनी आतापासूनच जर तयारी सुरू केली तर जाहिरात आल्यानंतर तुमच्यावर जास्त प्रेशर जो आहे तर तो येणार नाही. इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही ही बॅच जॉईन करू शकतात. काही समस्या असतील आमच्या टीमला तुम्ही नक्की कॉल करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.